माझे नाव सावित्री आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात जिथे सूर्याची पहिली किरणे सकाळच्या चहाच्या वाफांसोबत घराच्या उंबरठ्याला स्पर्श करायची, तिथे मी लहानाची मोठी झाले. 2 भावांची एकुलती एक आणि लाडकी बहीण म्हणून माझे बालपण खूप सुखात गेले. मोठा भाऊ विठ्ठल आणि धाकटा भाऊ अर्जुन यांनी मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. आमच्या खानदानात मुलींना जास्त शिकवण्याची पद्धत नव्हती, पण जेव्हा मी पुण्याला विद्यापीठात जाऊन शिकण्याचा हट्ट धरला, तेव्हा दोन्ही भाऊ माझ्यासमोर हरले. त्यांनी फक्त माझे प्रवेशच निश्चित केले नाही, तर शहरात माझी राहण्याची आणि प्रत्येक गरजेची काळजी घेतली. मी अभ्यासात नेहमीच हुशार होते. शाळेपासून कॉलेजपर्यंत आणि विद्यापीठातही माझी गणना हुशार विद्यार्थिनींमध्ये व्हायची. पुण्याच्या विद्यापीठाचे ते झगमगाटी जग माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होते. इथेच मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले. इथेच माझी ओळख आदित्यशी झाली. आदित्य माझ्याच वर्गात होता, पण तो इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता. जिथे दुसरी मुलींशी बोलण्याचे निमित्त शोधायची, तिथे आदित्य नेहमी नजर खाली झुकवून चालायचा. तो पुण्यातील एका खूप श्रीमंत कुटुंबातील होता. त्याचे वडील मोठे उद्योगपती होते, पण आदित्यमध्ये श्रीमंतीचा कोणताही गर्व नव्हता. त्याची हीच साधेपणा आणि सभ्यता मला आवडू लागली. एके दिवशी ग्रंथालयाच्या बाहेर त्याने मला थांबवले. सावित्री, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. त्याच्या आवाजात एक अनामिक घबराट होती. बोल ना, मी नजर खाली झुकून म्हणाले. मी तुम्हाला पसंत करतो आणि तुमच्याशी लग्न करू इच्छितो. हे शब्द माझ्या कानात शिशासारखे विरघळत उतरले. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी सुद्धा त्याला पसंत करू लागले होते, पण मला माझ्या घराण्याचे नियम ठाऊक होते. आमच्याकडे स्वतःच्या पसंतीने लग्न करणे हा गुन्हा मानला जायचा. मी काहीही न बोलता तिथून निघून आले. आमचे शिक्षण पूर्ण झाले. आदित्यने आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळला, पण त्याने माझ्याशी नाते तोडले नाही. तो वारंवार मला फोन करायचा आणि लग्नाबद्दल विचारायचा, पण मी प्रत्येक वेळी विषय टाळायचे. मला माहीत होते की हे नाते अशक्य आहे. मग एके दिवशी तसेच घडले, ज्याची मला भीती होती. आदित्य आपल्या वडिलांसोबत माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आला. मोठा भाऊ विठ्ठल आणि धाकटा भाऊ अर्जुन, जे माझ्यावर जीव ओवाळून टाकायचे, ते रागाने लाल झाले. आम्ही तुला विद्यापीठात यासाठी पाठवले होते का? विठ्ठल भावाच्या आवाजात रागाचा आणि निराशेचा मोठा वादळ होता. तू आमच्या इज्जतीचा कचरा केलास. सावित्री, दादा, माझा विश्वास करा, मी काहीही केले नाही. माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते. गप्प बस. आता आमचे ऐक. आम्ही या मुलाशी तुझे लग्न लावून देणार नाही. मी डोके झुकवले आणि म्हणाले, तुमची जी आज्ञा असेल. मी तुमच्या इच्छेविरुद्ध कधीच जाणार नाही. पण आदित्य हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याचे वडील सुरेश काका वारंवार माझ्या भावांना भेटायला येत राहिले. आदित्य स्वतः सुद्धा अनेक वेळा आमच्या घराचे चक्रा मारून गेला होता. त्याच्या अशा वारंवार येण्यामुळे भावांच्या स्वाभिमानाला मोठी ठेच पोचली. एके दिवशी विठ्ठलदादा कंटाळून सुरेश काकांना म्हणाले, ठीक आहे, आम्हाला हे नाते मान्य आहे. एका आठवड्यात लग्न करून तिला घेऊन जा. आमचा खानदानी इज्जत यातच आहे की ही लवकरात लवकर आपल्या घरी जावी. हा निर्णय माझ्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता. एकीकडे आदित्यचं प्रेम होते आणि दुसरीकडे भावांचा राग आणि कायमची ताटातूट. आदित्य खूप समजूतदार होता. त्याने मला फोन करून सांगितले, तू काळजी करू नको. एकदा लग्न झाले की मी तुझ्या भावांना सुद्धा मनवेन. पण मला माहीत होते की माझे भाऊ आपल्या स्वाभिमानावर किती ठाम आहेत. ते कधीच मानणार नाहीत. अतिशय साध्या पद्धतीने झालेले हे लग्न माझ्या मनावर ओझे बनले होते. भटजी जेव्हा मंत्र उच्चारत होते आणि मी जेव्हा हो म्हणाले, तेव्हा माझा स्वतःचा आवाज मला अनोळखी वाटला. माझ्याजवळ माझी आई नव्हती की एखादी मैत्रीण. फक्त 2 भाऊ होते, जे दगडी चेहरा करून उभे होते, जणू एखाद्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले असावेत. आदित्यचा चेहरा आनंदाने चमकत होता, पण माझी अवस्था बघून त्याच्या हास्यातही एक सल होती. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक क्षण होता. मला आशा होती की जाता जाता माझे भाऊ एकदा तरी माझ्या डोक्यावर हात ठेवतील, एकदा तरी मिठी मारतील, पण तसे काहीच झाले नाही. त्याने म्हटले, आजपासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत सावित्री. आता जा. तुझी अंत्ययात्रा त्याच घरातून निघील ज्या घरात तू जात आहेस. पुन्हा कधी या उंबरट्याकडे वळून बघू नकोस. विठ्ठलदादांचे हे शब्द एखाद्या तीक्ष्ण खंजिरासारखे माझ्या काळजात घुसले. मी पूर्णपणे कोलमडून गेले. ज्या अंगणात मी लहानाची मोठी झाले, आज तिथेच मी अनोळखी झाले होते. गाडीत बसताच मी ढसाढसा रडू लागले. आदित्यने हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. सावित्री, माझ्याकडे बघ. त्याच्या आवाजात इतकी माया आणि आपुलकी होती की मी रडत रडत त्याच्याकडे बघितले. तो म्हणाला, मला माहीत आहे हे खूप कठीण आहे, पण मी वचन देतो की तुझी साथ नक्कीच सोडणार नाही. मी तुझ्या भावांची सुद्धा माफी मागेन, त्यांना मनवेन.
बघशील तू, एक दिवस ते तुला स्वतःहून परत न्यायला येतील. त्याचे शब्द मलम ठरले, पण माझ्या जखमा खूप खोल होत्या. आदित्यचे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हते. चहूबाजूनी ऐश्वर्य आणि संपत्ती ओसंडून वाहत होती. पण जसे मी त्या घरात पाऊल ठेवले, मला परकेपणाचा आणि एका थंडाव्याचा जोराचा धक्का बसला. समोर सोफ्यावर एक मध्यमवयीन महिला बसली होती. आदित्यची आई, ज्यांच्या चेहऱ्यावर नापसंती स्पष्ट दिसत होती. आदित्यची बहीण नेहा आणि एका बाजूला त्याची वहिनी प्रिया उभी होती. कोणाच्याही चेहऱ्यावर नवीन सून आल्याचा आनंद नव्हता. मी हळूच नमस्कार करत म्हटले. उत्तर मिळाले, पण स्वरात इतका रुखापणा होता की मन दुखावले गेले. आदित्यची आई म्हणाली, आलीस तर शेवटी, जिच्यासाठी माझ्या मुलाने संपूर्ण समाजात आम्हाला तोंड दाखवण्यालायक ठेवले नाही. आई प्लीज, आदित्यने लगेच म्हटले. ही सावित्री आहे, माझी पत्नी आणि या घराची इज्जत. मी अपेक्षा करतो की तुम्ही सर्वजण तिला तोच सन्मान द्याल ज्याची ती हकदार आहे. आदित्यच्या आवाजातील खंबीरपणामुळे सर्व शांत झाले. वहिनी प्रियाने पुढे होऊन औक्षण तर केले, पण त्यांच्या स्पर्शातही थंडावा होता. तर वहिनी प्रिया आपल्या धाकट्या बहिणीचे नाते आदित्यसाठी बघत होती. माझ्या येण्याने त्यांचे सर्व बेत उधळले गेले होते. लग्नाचे सुरुवातीचे दिवस खूप विचित्र होते. आदित्य समोर असताना सर्वांची वागणूक माझ्याशी सामान्य असायची, पण जसा तो ऑफिसला जायचा मला वाटायचे की मी एखाद्या कैदेत आहे. सासू आणि नणंद प्रत्येक गोष्टीवरून टोमणे मारायच्या. वहिनीसुद्धा त्यांना साथ द्यायची. अनेकदा म्हणायच्या, बघा, जरा मध्यमवयीन घराच्या मुलीला जणू काही खजिनाच मिळाला आहे. मी शांतपणे सर्व सहन करत राहिले. माझ्याकडे आदित्यशिवाय दुसरे कोणीही नव्हते ज्याच्याजवळ मी मन मोकळे करू शकेन. जेव्हा आदित्यला माझ्या उदासीची जाणीव झाली, तेव्हा त्याने हळूच विचारले की तू दिवसभर घरात एकटी कंटाळतेस ना? त्याने वचन दिले की तो ऑफिसमधून वारंवार मला फोन करेल आणि त्याने ते पाळलेसुद्धा. ऑफिसमध्ये असूनही तो तासनतास माझ्याशी फोनवर बोलायचा. त्याच्या प्रेमाने माझी सर्व भीती आणि काळजी मिटवून टाकली होती. मला वाटू लागले की जर आदित्य माझ्यासोबत असेल तर मला दुसऱ्या कोणाची गरज नाही. मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे, जिला इतका प्रेम करणारा पती मिळाला. मी माझ्या सासूचा आणि नणंदेचा विश्वास जिंकण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचे प्रत्येक म्हणणे मान्य केले, पण त्यांच्या मनातील बर्फ कधी वितळलाच नाही. नंतर आमच्या आयुष्यात एक नवीन आनंद आला. माझी तब्येत थोडी बिघडली होती, तेव्हा आदित्य मला जबरदस्तीने डॉक्टरकडे घेऊन गेला. तपासणीनंतर जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की आम्ही आई बाबा होणार आहोत, तेव्हा आदित्यच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्याने दवाखान्यातून बाहेर पडताच माझा हात चुंबला आणि म्हणाला, सावित्री, तू मला जगातील सर्वात मोठा आनंद दिला आहेस. वाटेत मिठाई घेतली आणि आनंदाने घरी पोहोचलो. आई बाबा, नेहा वहिनी, सर्व कुठे आहात? मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे. सर्वजण हॉलमध्ये जमा झाले. आदित्यने मिठाईचा डबा आपल्या आईसमोर ठेवला आणि म्हणाला, आई, तू आजी होणार आहेस. हे ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता पसरली. वहिनी प्रिया, नणंद नेहा आणि सासूबाई तिघींचे चेहरे उतरले. सासूबाईंनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तोंड फिरवले. फक्त माझे सासरे होते, ज्यांनी पुढे येऊन आदित्यला मिठी मारली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिला. त्या दिवशी मला प्रकर्षाने जाणीव झाली की या घरात आदित्य आणि त्यांच्या वडिलांशिवाय माझ्या आणि येणाऱ्या बाळाच्या आनंदात कोणीही सहभागी नव्हते. माझा गर्भ सुमारे 3 महिन्यांचा झाला होता. त्या महिन्यात घराच्या वातावरणात विचित्र बदल झाला. आदित्यची वहिनी प्रिया, ज्यांची वागणूक अशी कडक होती, आता थोडी मवाळ झाली होती. त्यांच्या बहिणीचे लग्न दुसरीकडे ठरले होते. कदाचित म्हणून त्यांच्या मनातील अंतर थोडे कमी झाले असावे. त्या कधी कधी माझ्याजवळ येऊन बसायच्या, माझी विचारपूस करायच्या. एके दिवशी त्यांनी माझ्यासाठी दुधाचा ग्लास आणला आणि हळूच म्हणाल्या, सावित्री, स्वतःची काळजी घे. या अवस्थेत जास्त विचार करणे चांगले नसते. मी आभार मानले, पण माझ्या मनात अजूनही एक भीती होती. जिथे वहिनींच्या वागण्यात थोडी नरमाई आली होती, तिथे सासूबाईंचे वागणे दिवसेदिवस अजूनच वाईट होत गेले. त्यांना माझे अस्तित्वच खटकत होते. जेव्हापासून ही वेळ आली आहे, घरात प्रत्येकजण आजारी पडू लागला आहे. सासूबाई अनेकदा मोठ्या आवाजात म्हणायच्या, कोणाचे पोर पोटात वाढवते काय ठाऊक. माझ्या मुलाला तर ही गिळूनच बसली आहे. त्यांच्या गोष्टी माझ्या काळजाला बाणासारख्या टोचायच्या. मी शांतपणे आपल्या खोलीत येऊन रडत राहायचे. आदित्यला माझ्या डोळ्यातील अश्रूंची जाणीव व्हायची. तो प्रत्येक वेळी माझी ढाल बनून उभा राहायचा. आई, तुम्ही सावित्रीशी अशा प्रकारे का बोलता? एके संध्याकाळी जेव्हा सासूबाईंनी मला सर्वांसमोर ओरडले, तेव्हा आदित्यला सहन झाले नाही. तो म्हणाला, ती या घराची सून आहे आणि माझ्या मुलाची आई होणार आहे. या अवस्थेत तिने आनंदी राहायला हवे. तुमचे बोलणे तिला त्रास देते. वा, आता बायको आल्यावर आई वाईट झाली का? सासूबाईंनी तिखट शब्दात उत्तर दिले, तसे नाही आई, पण जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. आदित्यने ठामपणे सांगितले, सावित्री ही माझी जबाबदारी आहे आणि मी तिच्यावर कोणताही अन्याय सहन करणार नाही. त्यांच्या या उत्तराने सर्व शांत झाले.
मला माहीत होते की माझ्यामुळे आदित्य आपल्या घरच्यांपासून दूर होत चालला आहे आणि ही गोष्ट मला आतून खात होती. पण त्यांची माया इतकी खरी होती की ते मला कोणत्याही त्रासात बघू शकत नव्हते. मग एके संध्याकाळी जेव्हा ते ऑफिसवरून परतले तेव्हा त्यांचा चेहरा थोडा उदास आणि गंभीर होता. मी काळजीत पडून विचारले, "आदित्य, तुम्ही ठीक आहात ना?" त्यांनी मला आपल्याजवळ बसवले आणि माझा हात हातात घेतला. म्हणाले, "सावित्री, मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." माझे हृदय एका पोटी जोरात धडधडू लागले. त्याने सांगितले की त्यांना काही दिवसांसाठी देशाबाहेर जावे लागणार आहे. एक खूप महत्त्वाची बिझनेस मीटिंग आहे आणि बाबांची इच्छा आहे की मीच जावे. माझे जग जणू थांबले. मी ओरडले, "नाही आदित्य, तुम्ही मला सोडून जाणार नाही. माझे मन मानत नाहीये. प्लीज जाऊ नका." आदित्यने माझे अश्रू पुसत म्हटले, "फक्त काही दिवसांचीच तर गोष्ट आहे. वचन देतो, काम संपताच पहिल्या विमानाने परत येईन आणि तू एकटी कुठे आहेस? तुझ्याकडे आपले बाळ आहे. त्याची काळजी घे आणि स्वतःची सुद्धा. मी वहिनींना सर्व काही समजावून सांगितले आहे. त्या तुझी काळजी घेतील." मी नाईलाजाने हो म्हटले. ज्या दिवशी त्यांना जायचे होते तो दिवस माझ्यासाठी खूप जड होता. मी त्यांचे सामान भरले. विमानतळावर जाण्यापूर्वी ते माझ्या जवळ आले आणि बाळाची काळजी घेण्यास सांगितले. कपाळावर मुका घेत म्हणाले, "जेव्हा मी परत येईन तेव्हा मला तू हसताना दिसायला हवी आहेस." मी थरथरत्या आवाजात म्हटले, "तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि पोहोचल्यावर फोन करा." रोखलेल्या अश्रूंसह त्यांनी मला शेवटची मिठी मारली आणि ते निघून गेले. मी दारात उभी राहून त्यांना तोपर्यंत बघत राहिले जोपर्यंत त्यांची गाडी नजरेआड झाली नाही. त्या रात्री एक क्षणभर सुद्धा झोप लागली नाही. मी वारंवार घड्याळ बघत होते आणि अत्यंत अस्वस्थतेने आदित्यच्या फोनची वाट पाहत होते. विमानाने टेक ऑफ करून बराच वेळ झाला असावा. मी स्वतःची समजूत घातली आणि टीव्ही चालू केला. चॅनल बदलता बदलता माझी नजर एका न्यूज चॅनलवर पडली जिथे ब्रेकिंग न्यूज चालू होती. दुर्दैवाने दुबईला जाणारे विमान टेक ऑफ केल्याच्या काही वेळातच कोसळले होते. टीव्ही स्क्रीनवरील ते शब्द माझ्या मेंदूवर हातोड्यासारखे आदळले. माझे हात कापू लागले आणि रिमोट माझ्या हातातून खाली पडला. हे तेच विमान होते जे आदित्यचेच विमान होते. माझ्या किंकाळीवर सर्वात आधी वहिनी प्रिया खोलीकडे धावत धावत त्यांच्या मागे सासू आणि नेहासुद्धा आल्या. "काय झाले? का ओरडत आहेस?" वहिनीने घाबरून विचारले. पण त्यांची नजर लगेच टीव्ही स्क्रीनवर पडली जिथे आदित्यच्या विमानाचा नंबर वारंवार दिसत होता. "हे काय आहे?" सासूबाईंचा आवाज कापत होता. नेहाने टीव्हीचा आवाज वाढवला. न्यूज अँकर थरथरत्या आवाजात सांगत होता की कोणाच्याही वाचण्याची शक्यता नाही. हे ऐकताच घरात जणू कयामत आली. माझा श्वास कोंडू लागला. "नाही, माझा आदित्य, माझ्या मुलाला काही होऊ शकत नाही." माझ्या सासऱ्याने सुद्धा टीव्हीवरील ती बातमी बघितली आणि त्यांचा संयम सुटला. "नाही, असे होऊ शकत नाही. कदाचित आदित्य काही कारणास्तव त्या विमानात बसला नसेल." त्यांनी थरथरत्या हाताने फोन उचलला आणि एअरलाईन्सच्या ऑफिसला कॉल करू लागले. पुढचे काही तास आमच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक तास होते. आम्ही सर्वजण एका अज्ञात आशेच्या आधारावर जिवंत होतो. सासरे सतत फोनवर संपर्कात होते. त्यांचा चेहरा प्रत्येक क्षणासोबत अजूनच काळवंडत गेला. घरात नातेवाईक येऊ लागले. सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. मी एका कोपऱ्यात सोफ्यावर बेशुद्ध अवस्थेत बसली होती. माझे अश्रू आणि शुद्ध हरपली होती. जणू काही हे एक भयानक स्वप्न असावे आणि कोणीतरी मला हलवून सांगावे की सर्व ठीक आहे. मग तो फोन आला ज्याने आमची शेवटची आशासुद्धा तोडून टाकली. माझे सासरे कोणाशी तरी फोनवर बोलत होते आणि बोलता बोलता धाडकन सोफ्यावर कोसळले. त्यांनी दुजोरा दिला. प्रवासी यादीत आदित्यचे नाव होते आणि कोणीही वाचले नव्हते. हे ऐकताच माझ्या सासूबाईंनी कपाळ बडवायला सुरुवात केली. त्यांचे सर्व दुःख आणि धक्का अचानक नफरत आणि रागात बदलला. त्यांची पहिली नजर माझ्यावर पडली. जणू सर्व काही मला दोषी धरत होते. माझ्या मुलाला गिळून बसलीही. त्या ओरडत माझ्याकडे धावून आल्या. "कुलक्षणी, जेव्हापासून या घरात पाऊल ठेवले आहेस फक्त विनाशच आणला आहेस. तुझे पाऊल माझ्या चंद्रासारख्या मुलाला घेऊन गेले." त्या माझ्यापर्यंत पोचण्यापूर्वी वहिनीच्या पतीने त्यांना थांबवले. "आई, शुद्धीवर या. हे काय बोलताय?" "मी बरोबर बोलते. ही तीच आहे जिने माझ्या मुलावर जादू केली आहे. आज हिच्याचमुळे माझ्या मुलाचा जीव गेला." "हो आई, तुम्ही बरोबर बोलताय." नेहासुद्धा रडत म्हणाले, "ही आमच्या आयुष्यात आली नसती तर दादा आज आमच्यासोबत असते." त्यांचे बोलणे माझ्या काळजावर विश्वासारखे परिणाम करत होते. त्यावेळी मी स्वतः शुद्धीत नव्हते. माझ्या अस्तित्वाचा तुकडा तुटला होता आणि हे लोक माझ्या जखमेवर मीठ चोळत होते. माझ्या श्वासासोबतच माझा आदित्य माझ्यापासून कायमचा दूर झाला होता आणि हे लोक त्याला माझ्यामुळे मारले गेले असे सांगत होते. मी अगणिकतेने माझ्या सासऱ्यांकडे बघत होती, जे या घरात माझे एकमेव हमदर्द होते, पण ते सुद्धा आपल्या मुलाच्या दुःखात बुडाले होते. त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतले. त्यांच्या शांततेने सासू आणि बहिणीला अजूनच बळ दिले.
आता येणारे जाणारे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. माझ्यासाठी प्रत्येक क्षण एक छळ आणि वेदना बनला होता. आदित्यच्या मृत्यूने मला जिवंत गाडले होते. मला वाटायचे की माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आला आहे. आता श्वाससुद्धा येणार नाही. फक्त माझ्या पोटात वाढणारा एक जीव शिल्लक होता. आदित्यची शेवटची निशाणी जी मला जगण्यास भाग पाडत होती. आदित्यच्या मृत्यूला 2 महिने उलटून गेले होते. त्या 2 महिन्यात माझ्यासाठी वेळ जणू थांबला होता. पण माझ्या सासरच्या लोकांसाठी कदाचित आता सर्व काही सामान्य झाले होते. माझे सासरे आता आपल्या व्यवसायात व्यस्त झाले होते, पण अजूनही ते शांत आणि बुजलेले असायचे. आदित्यच्या मृत्यूचा धक्का त्यांच्यावर सर्वात खोल होता. घरात सर्वात मोठा बदल वहिनी प्रियाच्या वागण्यात झाला होता. आदित्य गेल्यानंतर जी थोडीफार सहानुभूती त्यांनी दाखवली ती पूर्णपणे संपली होती. त्या पुन्हा आपल्या सासू आणि नणंदेसोबत झाल्या होत्या. आता तिन्ही स्त्रिया मिळून मला छळण्याची एकही संधी सोडत नव्हत्या. मी 5 महिन्याची गरोदर होते. तब्येत अनेकदा खराब असायची, पण त्यांना माझी काहीच दया येत नव्हती. एके सकाळी मी झोपून उठले तर घरात विचित्र गोंधळ होता. बाहेर आले तर बघितले की सासूबाईंनी सर्व नोकरांना हॉलमध्ये गोळा केले होते. त्या म्हणत होत्या, आजपासून तुमच्यापैकी कोणाचीही या घरात गरज नाही. आपला पगार घ्या आणि इथून निघून जा. एका जुन्या नोकराने विचारले, मालकीनबाई अचानक काय झाले? आमच्याकडून काही चूक झाली का? सासूबाईंनी तिरस्काराने माझ्याकडे बघत म्हटले, चूक तुमच्याकडून नाही झाली. चूक माझ्या मुलाने केली होती. जेव्हा आपल्याकडे एक फुकटची नोकराणी हजर आहे तर आम्ही तुम्हा लोकांना पगार का द्यायचा? त्यांचा इशारा स्पष्टपणे माझ्याकडे होता. सर्व नोकरांनी दयाळू नजरेने माझ्याकडे बघितले आणि गप्पपणे निघून गेले. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात एक नवीन दुःख आणि वेदना सुरू झाली. मी आदित्यच्या मुलाची आई होणार होते, पण माझ्याकडून त्या घरात नोकरांसारखे काम करून घेतले जाऊ लागले. सकाळी सर्वात आधी उठून सर्वांसाठी नाश्ता बनवणे, मग पूर्ण घराची साफसफाई करणे, कपडे धुणे, इस्त्री करणे आणि दुपारचे जेवण तयार करणे. दिवसभर काम करून मी थकून जायचे, जमिनीवर झोपायचे, पण एक क्षणभरसुद्धा बसण्याची परवानगी नसायची. मी हे सर्व फक्त यासाठी सहन करत होते, कारण हे आदित्यचे घर होते. इथे प्रत्येक गोष्टीत त्याचा सुगंध होता. त्याच्या आठवणी सोडून मी कुठे जाणार? एके दिवशी दुपारी उन्हात सर्वांसाठी जेवण बनवले आणि डायनिंग टेबलवर लावले. सर्वजण खुर्च्यावर बसले. मी सुद्धा थकव्यामुळे खुर्च्यावर बसू लागले. तेव्हा स्नेहाने जोरात माझ्या खालून खुर्ची खेचली. मी कशीबशी पडता पडता वाचले. ती ओरडली, तुझी लायकी नाही. तुला तुझी जागा माहीत असायला हवी. कोपऱ्यात जा आणि तिथेच बसून खा. तू सुद्धा या घराची नोकराणीच आहेस. माझ्या डोळ्यातून पाणी आले. वहिनी प्रिया आणि सासूबाईंच्या चेहऱ्यावर टोमणे वजा हास्य होते. मी गप्पपणे ताट उचलले आणि जमिनीवर एका कोपऱ्यात बसले. जसा मी भाताचा घास तोंडात घातला, एक हाड माझ्या ताटात पडले. मी वर बघितले तर नेहा हसत अजून एक तुकडा माझ्याकडे फेकत होती. हे घे, तुझी लायकी अशीच आहे, कुत्र्यासारखी. तू हाडेच खाणार. ह्या एकदाच तिन्ही स्त्रिया जोरात हसल्या. त्यांचे ते हसणे माझ्यासाठी मृत्यूच्या घोषणेपेक्षा कमी नव्हते. त्या क्षणी मला त्या सर्वांचा तीव्र तिरस्कार वाटला. पण मी जाऊबाई प्रियाची एक विचित्र नजर टिपली. हसता हसता त्या आपल्या सासूकडे बघत होत्या, जणू म्हणत होत्या की आपला बेत यशस्वी होतोय. ती नजर फक्त एका क्षणासाठी होती, पण माझ्या मनात एक शंका निर्माण झाली. हे सर्व फक्त द्वेषामुळे होत होते का, की या छळामागे काही खोल कट होता? मी कमजोर असू शकते, पण माझ्या आत वाढणारा जीव कमजोर नव्हता. ही माझ्या आदित्यची निशाणी होती आणि त्याला वाचवण्यासाठी मला प्रत्येक छळ सहन करायचा होता. त्या रात्री मी आपल्या खोलीत जमिनीवर बसून खूप रडले. माझ्या ताटात पडलेली हाडे माझ्या अगणिकतेचा पुरावा होती. मला वाटले की या घराच्या भिंती माझ्यावर पडत आहेत. मी माझ्या भावांना आठवले, त्यांच्या धुतकाराला आठवले आणि आदित्यच्या शेवटच्या शब्दांना आठवले. त्यावेळी मला वाटले की या जगाचे प्रत्येक द्वार माझ्यासाठी बंद झाले आहे. फक्त एकच द्वार उघडे होते, माझ्या देवाचे. मी विठ्ठलासमोर दिवा लावला आणि प्रार्थना केली, हे विठ्ठला, तूच माझा रक्षक आहेस. आता माझ्याकडे सहन करण्याची शक्ती उरलेली नाही. मला मार्ग दाखव. जर माझ्या आयुष्यात काही चांगले उरले नसेल तर मला मृत्यू दे, पण माझ्या या निरागस बाळाला वाचव. हे माझ्या आदित्यचे बाळ आहे. त्याला या अत्याचार करणाऱ्यांच्या दयेवर सोडू नकोस. त्या रात्री मी माझे सर्व दुःख देवाच्या चरणी अर्पण केले आणि पहिल्यांदा काही महिन्यानंतर मला एक विचित्र शांतता जाणवली. मला खात्री होती की ही प्रार्थना नक्कीच ऐकली जाईल. यानंतर माझी दिनचर्या तीच बनली. दिवसभर मी जनावरांसारखे काम करायची आणि त्यांचे टोमणे सहन करायची, पण रात्रीचा शेवटचा प्रहर फक्त माझ्यासाठी आणि माझ्या देवासाठी असायचा. ही भक्तीच मला जीवन जगण्याची शक्ती देत होती. 3 महिने अजून उलटले. आता माझा गर्भ 9 महिन्याच्या अंतिम टप्प्यात होता आणि झुकून काम करणे जवळजवळ अशक्य झाले होते. पण माझ्यावर दया करणारं कोणीच नव्हते. या दरम्यान मला जाऊबाई प्रिया आणि त्यांच्या पतीच्या वागण्यात विचित्र बदल जाणवला.
ते आता माझ्याजवळ छळ करण्यापेक्षा इतर गोष्टींमध्ये रस घेऊ लागले होते. एके रात्री पाणी घेण्यासाठी जेव्हा मी स्वयंपाकघरात जात होते, तेव्हा मी माझ्या दिराला फोनवर हळू आवाजात बोलताना ऐकले. काळजी करू नको, वडिलांकडून कागदपत्रावर सह्या करून घेतल्या आहेत. आदित्यच्या वाट्याची सर्व संपत्ती आता आपल्या नावावर आहे. फक्त ही मुलगी कशी तरी इथून गेली की बाकी कामसुद्धा होऊन जाईल. हे ऐकून माझे पाऊल तिथेच थबकले. मला समजले की त्यांचा खरा उद्देश काय होता. हे सर्व फक्त द्वेष नव्हता, तर हा लोभ होता. त्यांना माझ्या पतीची संपत्ती हडप करायची होती आणि मी आणि माझे होणारे बाळ त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होतो. त्यांच्या या स्वार्थाने मला हादरवून सोडले. हे लोक किती निष्ठुर होते. आपल्या मोठ्या मुलाच्या दबावाखाली सासरेसुद्धा गप्प होते. अनेक वेळा मी त्यांना आदित्यच्या मालमत्तेच्या कागदावर सह्या करताना बघितले होते. ही हकीकत समजल्यावर माझ्या मनात भीती निर्माण झाली. हे लोक संपत्तीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होते. जर माझे बाळ या जगात आले, जे आदित्यचे कायदेशीर वारस असेल, तर हे लोक त्याला इजा करणार नाहीत का? हीच विचारसरणी माझ्या काळजाला खरे पाडत होती. आता माझा प्रत्येक दिवस दहशतीखाली जात होता. प्रत्येक घास मी भीतीने खायचे. सासूबाई एके दिवशी माझ्या जवळून जाताना विषारी आवाजात म्हणाल्या, एकदा का हे ओझे उतरले की मग बघू, तू आणि तुझी ही निशाणी या घरात राहणार नाही. त्यांची धमकी स्पष्ट होती. त्या माझ्या बाळाच्या जन्माची वाट पाहत होत्या, जेणेकरून मला घराबाहेर फेकून देऊ शकतील. माझ्या प्रार्थनेत माता अजूनच तीव्रता आली होती. विठ्ठला, आता वेळ खूप कमी आहे, काहीतरी चमत्कार कर. प्रेग्नन्सीचा शेवटचा महिना एखाद्या कयामतसारखा होता. रात्रभर मी माझ्या खोलीचा दरवाजा आतून खुर्ची लावून बंद करायची. एके दिवशी माझे दीर काही कागद घेऊन आले. सावित्री, हे आदित्यच्या काही बँक खात्यांचे कागद आहेत. ते बंद करण्यासाठी तुझ्या सह्या हव्यात. इथे सही कर. त्यांच्या स्वरात एक खोटी नरमाई होती. मी कागद बघितले आणि माझे हृदय जोरात धडधडले. वाचल्याशिवाय मी कोणत्याही कागदावर सही करणार नाही, मी धाडसाने म्हटले. नाही. माझे उत्तर ऐकतात त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काय अर्थ आहे तुझा? तू आमच्यावर संशय घेत आहेस? त्यांनी तिखट स्वरात विचारले. मी फक्त म्हटले, मी माझा अधिकार वापरते. तेवढ्या सासूबाईसुद्धा तिथे आल्या. मी म्हणते ना, ही खूप हुशार आहे. तिची नजर माझ्या मुलाच्या संपत्तीवर आहे. त्यांनी रागाने ओरडून म्हटले, सही कर, नाहीतर काय? मी सुद्धा हिंमत दाखवत विचारले, ही संपत्ती माझ्या पतीची आहे आणि यावर पहिला हक्क माझ्या बाळाचा आहे. मी ती कोणाही लोभी माणसाच्या हाती देणार नाही. जसे मी हे शब्द उच्चारले, घरात जणू आग लागली. वहिनी प्रिया आणि नेहासुद्धा तिथे आल्या. नेहाचा चेहरा रागाने लाल झाला. तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावावर आरोप करण्याची? तिने किंचाळत म्हटले. सासूबाईने इशारा केला आणि तिने मोठा झाडू उचलला. आज मी तुझा सर्व गर्व मातीत मिळवते. नेहा ओरडली. मी मागे सरकत म्हणत होते, देवासाठी असे करू नका, मला मारू नका, माझ्या बाळाला काहीतरी होईल. मी रडत विनंती करत होते, पण त्यांच्या डोक्यात रक्त चढले होते. नेहाने झाडूचा पहिला वार माझ्या कमरेवर केला. वेदना संपूर्ण शरीरात पसरली. मी जमिनीवर कोसळले आणि दोन्ही हातांनी आपल्या पोटाला झाकून घेतले. ती थांबली नाही, मारतच राहिली. सासू आणि वहिनी हे सर्व तमाशासारखे बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर सैतानी हास्य होते. माझे मोठे दीर शांतपणे हे सर्व बघत होते. माझ्या किंकाळ्या त्या मोठ्या घरातच दम तोडत होत्या. मला वाटले, आज मी आणि माझे बाळ दोघेही वाचणार नाही. तेवढ्यात अचानक हवेलीचे मुख्य द्वार एका जोरदार धमाकाने उघडले. जणू कोणीतरी लाथ मारून ते तोडले असावे. एक गर्जना करणारा आवाज संपूर्ण घरात घुमला. खोलीत एकदम शांतता पसरली. नेहाचा उगारलेला हात हवेतच थांबला. सर्वांनी घाबरून दरवाजाकडे बघितले. मी सुद्धा अश्रूंनी धुसर झालेल्या डोळ्यांनी बघत होते. दरवाजाच्या चौकटीत बाहेरच्या प्रकाशात एक उंच मजबूत सावली दिसत होती, जी रागाने थरथरत होती. कोण आहे? माझ्या मोठ्या दिराचा आवाज भीतीपोटी अडखळला. ती सावली हळूहळू खोलीत आली. जसा तो चेहरा उजेडात आला, तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाची किंकाळी निघाली. नेहाचा झाडू हातातून खाली पडला. सासूबाईंनी तोंडावर हात ठेवला, जणू एखादे भूत बघितले असावे. मी जमिनीवर निष्प्राण पडले होते. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. काय हा माझा भ्रम होता की मृत्यूसारखी एखादी उपस्थिती? एक कापत असलेला आवाज निघाला. आदित्य. त्याची उपस्थिती, त्याचा आवाज, सर्व काही इतके वास्तव होते की एका क्षणासाठी मी तिथे असलेला प्रत्येक क्षण श्वास घेणे विसरला. मी आदित्यच्या उत्तराची वाट बघितली नाही. त्याच्या डोळ्यात जळते निखारे होते. तो लांब पावले टाकत सरळ माझ्याकडे आला आणि त्याने अचानक माझ्या नणंदेला दूर ढकलले. तुझी हिंमत कशी झाली माझ्या पत्नीवर हात उचलण्याची? त्याच्या डरकाळीत असा कहर होता की नेहा भीतीने थरथर कापली. जमिनीवर पडता पडता ती कापत असलेल्या आवाजात म्हणाली, दादा, तू जिवंत आहेस? आदित्य म्हणाला, हो, जिवंत आहे. तुमच्या द्वेषयुक्त प्रार्थना अजूनही जिवंत आहेत, जेणेकरून मी तुमच्यासारख्या सैतानांना त्यांची शिक्षा देऊ शकेन. तेवढ्याच सासूबाई रडत आल्या आणि म्हणाल्या,
आदित्य माझा मुलगा, तू जिवंत आहेस, देवाचे आभार. आदित्यने हात उचलून त्यांना थांबवले. दूर राहा. आई म्हणण्याचा हक्क तर तुम्ही गमावला आहे. तुम्ही सर्व माझे गुन्हेगार आहात. मग तो सर्वांकडे दुर्लक्ष करत माझ्यासमोर जमिनीवर बसला. त्याच्या डोळ्यात तेच प्रेम होते ज्यासाठी मी अनेक महिन्यांपासून तळपडत होते. सावित्री, माझी सावित्री. त्याने मला आपल्या छातीशी कवटाळले. मला माफ कर. मी तुला या दारिद्र्यांच्या मध्ये एकटे सोडून गेलो. या लोकांनी तुझ्याशी जे वर्तन केले त्याची जबाबदारी माझी होती. मी रडत त्याच्या चेहऱ्यावर स्पर्श करू लागले. आदित्य, तुम्ही खरोखर परत आलात? हो सावित्री, मी आलो आहे. आता तुला कोणीही त्रास देऊ शकणार नाही. त्याने माझ्या कपाळावर मायेने मुका घेतला. वहिनी प्रेमाने घाबरत विचारले, तुमचा तर मृत्यू झाला होता. तुमचे विमान कोसळले होते. आदित्यने मला हलकेच आपल्या कवेत धरत सर्वांकडे बघितले. हो, विमान कोसळले होते आणि मी सुद्धा मरण्याच्याच दारात होतो. पण मी माझी जागा बदलली होती. आणीबाणीच्या दाराजवळ. अजून जेव्हा विमान समुद्रात पडले, मी मलब्यापासून दूर पडलो. बचाव पथकाने मला जिवंत शोधले, पण माझी प्रकृती खूप खालावली होती. रुग्णालयात मी अनेक महिने अज्ञात अवस्थेत होतो. माझी स्मृती परत येत नव्हती. पण काही दिवसापूर्वी एका नर्सने माझ्या खिशातून एक छोटा फोटो काढला. तुझा फोटो सावित्री. जसा मी तो फोटो बघितला, मला सर्व काही आठवले. आमचे लग्न, आमचे बाळ, सर्व काही. सर्वात पहिला विचार हाच होता की माझे घरचे तुझ्याशी कसे वागत असतील. मी माझ्या प्रकृतीची पर्वा न करता पहिल्या विमानाने तुझ्याकडे आलो. त्याची गोष्ट ऐकून मी त्याला घट्ट मिठी मारली. देवाने माझी प्रार्थना ऐकली. आदित्य, मी आपल्या बाळासाठी खूप धावा केला होता आणि देवाने माझ्या बाळाला त्याचे वडील परत दिले. आदित्यने मला आपल्या जवळ ठेवले आणि मग आपल्या भावाकडे बघितले. आणि तू माझ्या मृत्यूच्या बातमीने आनंदी झाला होतास ना? त्याच्या भावाचा चेहरा भीतीपोटी पांढरा पडला. सासू, नणंद आणि बहिणीने एकमेकांकडे घाबरून बघितले. आदित्य गरजला. मी तेच बोलतोय जे सत्य आहे. आता तुमच्या चलाख्या संपल्या. आता मी सर्वांचा हिशोब घेणार. ज्या लोकांनी मला अपमानित करण्यात काहीच कसर सोडली नाही, आता ते गुन्हेगारासारखे मान खाली घालून उभे होते. सर्वात आधी नेहाने शांतता तोडली. रडत रडत ती पुढे आली आणि आदित्यच्या पाया पडली. आमच्याकडून मोठी चूक झाली, आम्हाला माफ कर. पण आदित्यचा राग शांत झाला नव्हता. तो त्या जखमा बघत होता ज्या या लोकांनी माझ्या शरीरावर आणि मनावर केल्या होत्या. तुम्ही त्या कृत्यांसाठी माफी मागत आहात जे तुम्ही एका हतबल स्त्रीवर केले. तुम्ही सावित्रीला माझी निशाणी समजण्याऐवजी मार्गातील काटा समजले आणि तिला दूर करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याला कोणतीही माफी नसते. आदित्यचा स्वर इतका कठोर होता की मला वाटले की तो आजच काहीतरी टोकाचे पाऊल उचलेल. त्यापूर्वी मी पुढे होऊन हळूच त्याचा हात धरला. आदित्य, बस करा. माझा आवाज खूप हळू होता. त्याने दचकून माझ्याकडे बघितले. हो, ही तुमची आई आहे, तुमची बहीण आहे. माणुसकी महत्त्वाची असते. देवसुद्धा माफ करणाऱ्यांना पसंत करतो. माझ्या मनात आता त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. तुम्ही सुद्धा त्यांना माफ करा. मी त्या सर्वांकडे बघितले जे गंभीर नजरेने माझ्याकडे बघत होते. आदित्यला म्हटले, माफ करणारा नेहमी मोठा असतो. आदित्यचा राग माझ्या शब्दाने विरघळला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे बघितले. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा आदर अजूनच वाढला होता. फक्त आणि फक्त तुझ्या सांगण्यावरून सावित्री, मी या लोकांना माफ करत आहे. मग त्याने आपल्या आई आणि बहिणीकडे बघितले. पण माझा एक निर्णय आहे जो ठाम आहे. मी आणि सावित्री आता या घरात एक मिनिटही राहणार नाही. हे घर आता माझ्यासाठी नरक बनले आहे, जिथे माझेच लोक माझ्या पत्नी आणि मुलाचे शत्रू आहे. आज आम्ही हे घर सोडून जात आहोत. हे म्हणून त्याने माझा हात धरला आणि मला आधार देऊन खोलीकडे नेले. कोणाचीही हिंमत झाली नव्हती त्याला थांबवण्याची. आम्ही आपले थोडे सामान एका पिशवीत घेतले आणि अर्ध्या तासात त्या राजवाड्यासारख्या कैदेतून बाहेर पडलो. आदित्य मला एका छोट्या पण स्वच्छ फ्लॅटमध्ये घेऊन आला, जो त्याने आधीच विकत घेतला होता. त्या घरात पाऊल ठेवताच मला ती सुरक्षित आणि दिलासा मिळाला, जो मी अनेक महिन्यांपासून अनुभवला नव्हता. त्या दिवसापासून आदित्यने मला आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. तो माझी इतकी काळजी घ्यायचा की मी माझे सर्व दुःख विसरून गेले. तो स्वतः माझ्यासाठी जेवण बनवायचा, माझे पाय चेपून द्यायचा आणि तासनतास माझ्याशी बोलायचा, जेणेकरून मी त्या वाईट आठवणीतून बाहेर पडू शकेन. काही दिवसांनीच देवाने आम्हाला आपल्या सर्वात मोठ्या देणगीने नवाजले. आमच्याकडे एका गोंडस मुलाचा जन्म झाला. आदित्यच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने संपूर्ण रुग्णालयात मिठाई वाटली. जेव्हा त्याने पहिल्यांदा आपल्या मुलाला कवेत घेतले तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. हा अगदी तुझ्यासारखा आहे सावित्री, त्याने माझ्या कपाळावर मुका घेत म्हटले. आमच्या मुलाच्या जन्माने आमचा आनंद पूर्ण झाला होता, पण आदित्यला माहीत होते की माझा हा आनंद अजूनही अपूर्ण आहे. माझा पती 1 आठवड्यानंतर एकटाच माझ्या भावांच्या घरी गेला. मी त्यांना खूप रोखले. मला भीती होती की ते पुन्हा अपमान करतील, पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी तिथे जाऊन माझ्या भावांना सुरुवातीपासूनच शेवटपर्यंतची सर्व हकीकत सांगितली.
त्यांनी सांगितले की त्यांच्या बहिणीवर काय काय अत्याचार झाले आणि मी कशाप्रकारे सर्व काही सहन केले. जेव्हा माझे दोन्ही भाऊ फुले आणि मिठाई घेऊन आमच्या घरी आले तेव्हा माझा विश्वासच बसला नाही. ते मिठी मारून खूप रडले आणि त्यांनी आमची माफी मागितली. विठ्ठलदादा हुंदके देत होते. आम्ही तुला चुकीच्या लोकांच्या हवाली करून मोठी चूक केली. आम्ही तुझे गुन्हेगार आहोत. नाही दादा, असं म्हणू नका. मी त्यांचे अश्रू पुसले. त्या दिवशी आमचे सर्व रुसवे फुगवे दूर झाले. त्यांनी मान्य केले की स्वतःच्या पसंतीने लग्न करणे हा गुन्हा नाही. खरी गोष्ट म्हणजे माणसाचा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे. आज माझ्या आयुष्यात सर्व काही होते. देव, माझा पती, माझा मुलगा आणि माझे कुटुंब. माझी परीक्षा खूप कठीण होती, पण माझ्या संयमाने आणि देवावरील विश्वासाने मला मजबूत बनवले. आमच्या नवीन आयुष्याला आता 1 वर्ष झाले आहे. त्या 12 महिन्यात आदित्यने मला त्या सर्व सुखाची प्राप्ती करून दिली ज्याचे मी कधी स्वप्नही पाहिले नव्हते. आमचे छोटेसे घर प्रेम आणि शांततेने भरले होते. आम्ही आमच्या मुलाचे नाव आर्यन ठेवले कारण तो आमच्या संयमाचे फळ होता. आर्यनच्या किंकाळ्या आमच्या घराची शोभा बनल्या. माझ्या भावांचे सुद्धा आता आमच्या घरी येणे जाणे सुरू झाले होते. दुसरीकडे आदित्यचे घरचे लोक होते. आदित्यने त्यांच्याशी संपर्क पूर्णपणे तोडला नव्हता, पण एक अंतर राखून ठेवले होते. तो महिन्यातून एकदा त्यांना भेटायला जायचा, पण मला आणि आर्यनला सोबत नेण्याची त्याची तयारी नसायची. त्याच्या मनात अजूनही भीती होती. आर्यनच्या पहिल्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी माझ्या सासूबाईंचा फोन आला. त्या रडत होत्या. आदित्य बाळा, मी जाणते, आम्ही तुझे आणि सुनेचे खूप मोठे गुन्हेगार आहोत. आम्ही आमच्या चुकांची शिक्षा भोगत आहोत. या घरात सर्व काही आहे, पण शांती नाही. मी माझ्या नातवाला एकदा तरी कुशीत घेऊ इच्छिते. काय माझी ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही? त्या दिवशी आदित्य खूप अस्वस्थ होता. रात्री त्याने माझ्याशी चर्चा केली. सावित्री, आई फोनवर रडत होती आणि ती आर्यनला भेटू इच्छिते. आदित्यने विचारले, काय आपण त्यांना इथे बोलवायला हवे का? माझ्या मनात अजूनही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याची भीती होती. मी त्यांचे हात धरत म्हटले, आदित्य, नाते अशी अचानक संपून काहीच साध्य होत नाही. ते आपल्या कृत्यावर आता शर्मिंदा आहेत आणि हीच त्यांची सर्वात मोठी शिक्षा आहे. आपण त्यांना एक संधी नक्कीच द्यायला हवी. आर्यनच्या वाढदिवसानिमित्त एक छोटी पार्टी ठेवली आणि आदित्यने स्वतः जाऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाला निमंत्रण दिले. जेव्हा ते लोक आमच्या घरी आले त्यांच्या चेहऱ्यावर ताठरपणाऐवजी आता नम्रता आणि पश्चाताप दिसत होता. माझ्या सासूबाईंनी पुढे येऊन आर्यनला कवेत घेतले आणि ढसाढसा रडू लागल्या. त्याने आपल्या हाताने सोन्याची कडी त्याला घातली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, मुली जमले तर मला माफ कर. त्यांच्या डोळ्यात आता खरंच पश्चाताप होता. नेहा, प्रिया, वहिनी आणि माझे मोठे दीर माझी आणि आदित्यची माफी मागितली. आम्ही जुने सर्व विसरून त्यांना माफ केले. त्या दिवसानंतर आमचे नाते सुधारू लागले. तरीही आदित्य आता खूप सावध असायचा. तो मला आणि आर्यनला तिथे जास्त पाठवत नसे, पण आता ते लोक वारंवार आमच्या घरी भेटायला येत असत आणि आपल्या नातवासोबत वेळ घालवून आनंदी व्हायचे. एके रात्री जेव्हा सर्व पाहुणे गेले होते आणि आर्यन आमच्यामध्ये झोपला होता, तेव्हा आदित्यने माझा हात धरला आणि म्हणाला, मी आजही जेव्हा तो दिवस आठवतो तेव्हा थरथर कापतो. त्या दिवशी जेव्हा मी घरी परतलो होतो, नेहा तुला मारत होती. जर मी काही मिनिटे उशिरा पोचलो असतो तर काय झाले असते कोण जाणे. देवाने खरंच आपल्यावर मोठी कृपा केली. मी हसून त्याचा हात धरला. नक्कीच, मी आता माझ्या आयुष्यात खूप समाधानी आणि आनंदी आहे, कारण माझे नाते देवाशी खूप घट्ट जोडले गेले आहे. मी शिकले आहे की जेव्हा जेव्हा कोणतेही संकट येईल, जगासमोर रडण्यापेक्षा आपल्या देवासमोर नतमस्तक व्हा. प्रत्येक संकटात मी फक्त त्याच्याकडेच मदत मागितली आणि त्याने नेहमीच मला सावरले. माझ्या आयुष्यात पहिला आधार माझ्या देवाचा आहे आणि दुसरा माझा आदित्य आहे. मला अजून काय हवे? आदित्यने प्रेमाने माझ्याकडे बघितले आणि माझ्या हाताचा मुका घेतला. बाहेर रात्रीचा गडद अंधार होता, पण आमच्या छोट्याशा घरात सुख आणि प्रेमाचा प्रकाश पसरलेला होता. आम्ही एकमेकांची साथ देऊन प्रत्येक वादळावर मात केली होती आणि आता आमचे आयुष्य सुखाने नांदत होते. या कथेतून आपण हे शिकलो की देव आपल्या माणसांना संकटात नक्कीच टाकतो, पण संयम आणि विश्वास ठेवणाऱ्यांना तो कधीच एकटे सोडत नाही. कठीण काळात माणसाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा जर खऱ्या मनाने देवावर विश्वास ठेवला तर तो असे मार्ग मोकळे करतो ज्याची आपण कधी कल्पनाही करू शकत नाही. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.